बोरिवलीच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे शिवसेना यांच्या, कसं पाहता? बोरिवलीचा आज सकाळपासून मी संजय उपाध्याय आणि बाकी सर्व भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मिळून 6 निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आम्ही केलं आणि आता 9:30 वाजता संध्या विपुल जोशी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन देखील होणार आहे. मोठ्या संख्येत कार्यकर्ते आणि मतदार कार्यालयाच्या उद्घाटनात आपल्याला पाहायला मिळाला आणि शिवानंद शेट्टी हे भारतीय जनता पक्षाचे फायर ब्रिगेड आहेत. आपण एखाद्या फायर ब्रिगेडला फोन केला, जितक्या लवकर फायर ब्रिगेड पोहोचते त्यापेक्षाही कमी वेळात शिवानंद शेट्टी हे जिथे संकट असतो तिथे उपस्थित असतात आणि गेले अनेक वर्ष केलेल्या कामाच्या आधारावर गोराईकरांचं मन जिंकण्याचं काम शिवानंद शेट्टींनी केलेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की येत्या निवडणुकीमध्ये शिवानंद शेट्टीला भरपूर मतांनी निवडून मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवण्याचं काम इथले मतदार करतील आणि मतदारांच्या विश्वासाला खरा उतरण्याचा पुरा प्रयत्न शिवानंद शेट्टी येणाऱ्या काळामध्ये करतील आणि मी भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. तसंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला मीरा रोडची जबाबदारी देण्यात आलेली आहे, कसं कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकी पार पाडता? भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि मग मीरा भाईंदर असो का बोरिवली असो का संपूर्ण मुंबई शहर असो का महाराष्ट्र असो, कार्यकर्ते एकदम पिंजून काढतात निवडणुकीचा जो काळ असतो तो आणि मतदारांपर्यंत नरेंद्र मोदीजींच्या कामाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसजींच्या कामाच्या माध्यमातून एक विश्वासार्हता निर्माण झालेली आहे. उत्तर मुंबईमध्ये आपले केंद्रीय मंत्री पियुष गोयलजींनी एक आगळा वेगळा छाप सोडलेला आहे आणि उत्तर मुंबईतले सर्व आमदार नगरसेवकांनी मिळून गेले काही वर्ष अनेक वर्ष खूप चांगलं असं काम केलेलं आहे आणि त्याची पोचपावती म्हणून पुन्हा एकदा मतदार सर्व भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देते. काय सांगणार आहे? आज निवडणुकी कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे, तसंच तुम्ही आज या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले आहात, कशा पद्धतीने हे पार? भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे वार्ड क्रमांक 9 चे उमेदवार शिवानंद शेट्टी यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आज जनसेवक गोपाल शेट्टी, उपमहापौर मोहन मिडबावकर यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागितेत संपन्न झालं. शिवानंद हे लोकप्रिय आहेत, जनप्रिय आहेत, लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात, उपस्थित असतात. आपल्या विभागात काही घडलं तर सर्वात पहिली सूचना त्यांना येते. लोकांच्या बद्दल चांगली भावना आहे, ते संवेदनशील आहेत. फक्त माणसासाठी नाही तर जनावरांसाठी सुद्धा त्यांच्या मनात संवेदना आहे. कुठे काही अपघात झाला तर शिवानंद शेट्टी त्वरित तिकडे पोहोचून लोकांना मदत करण्याचं काम करतात. त्याशिवाय अनेक विधायक काम त्यांनी येथे केले आहेत आणि आम्हाला संपूर्ण बोरिवलीकरांना विश्वास आहे की आम्ही 7 ते 7 तर वार्ड जिंकणारच, पण 9 नंबर वार्ड हे मोठ्या फरकेने आम्ही जिंकू असा विश्वास आहे. मी शिवानंद शेट्टींना खूप शुभेच्छा देतो. शिवाजी, काय सांगणार आहात? आज निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे, तसंच तुम्ही उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहात, कशा पद्धतीने तुमची ही निवडणुकीची लढाई असणार आहे? खरोखर म्हणजे आज सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि आमचे पालकमंत्री आशिष शेलारजी, केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी आणि आमचे दमदार आमदार संजय उपाध्यायजी आणि गोपाल शेट्टी यांचा सर्वांचा आशीर्वाद घेऊन मी आज या कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे. आम्ही कार्यालयाचं आता म्हणजे जसं लोकांचं आम्ही काम करून आम्ही हा निवडणूक जिंकणार आहे. त्या पद्धतीने बघितलं तर अनेक जणांकडून आमदार असतील त्यांनी सुद्धा छत्तीसगडीचा उल्लेख केला की कोकण पर्यंत पोहोचलाय, तर गोराईतला फायर म्हटलं तर स्पायडर म्हटलं, तर कशा पद्धतीने तुम्ही हा कॅरेक्टर निभावला? नाही, हे खरोखर म्हणजे मी तर नावापुरतात पण जे कासली काम करणारे आमचे बोरिवलीचे आमदार संजय उपाध्यायजी, जे एका वर्षात मी तर जे माझ्याकडून झालं नाही ते साहेबांनी, मी तर 30 वर्षापासून इकडे, पण 1 वर्षात पूर्ण बोरिवलीचं कायापलट करणारे आमचे फायर ब्रिगेडचे मेन आमचे संजय उपाध्याय सर, त्यांच्या मार्गदर्शनमध्ये मी नक्कीच पूर्ण बुराईचा मी कायापलट करणार आहे. एक शेवटचा प्रश्न जो वेगळा असणार आहे, तो प्रश्न असा असणार आहे, तुम्ही महापौरसाठी इच्छुक असणार? नाही, मी कामं करणार आणि माझ्या नगरसेवक जिंकून मी एक रेकॉर्ड बनवण्याचा प्रयत्न करेन. मी ठीक आहे.